नमस्कार, मी मायावती अंभुरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर औद्योगिक परिसर चिकलठाणा येथील युनिव्हर्सल शाळेवर महानगरपालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. युनिव्हर्सल शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधे प्रकरणी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार शाळा प्रशासनाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील युनिव्हर्सल हायस्कूल या शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली होती. विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने शाळेच्या वेळेनंतर पालकांनी 40 विद्यार्थ्यांना जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. सदर माहिती मिळाल्यानंतर मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे पथक शाळेत भेट देण्यासाठी गेले तेव्हा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवून पथकास शाळेत प्रवेश देण्यास नकार देण्यात आला व शाळेकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी पथक विद्यार्थी ॲडमिट असलेल्या दवाखान्यातील डॉक्टरांना भेटले व भेटीचा अहवाल शिक्षण विभागास सादर केला. दरम्यान सदर प्रकरणात शाळा प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याने शाळेचे व्यवस्थापक शिबिन कृष्णन, अध्यक्ष जिससलाल, प्राचार्य सीमा गुप्ता, सदर ठिकाणी कार्यरत असलेले खिचडी तयार करणारे कर्मचारी तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वच्छता ठेवणारे कर्मचारी यांच्यामुळे शिकणाऱ्या 40 मुलांना अन्नातून व पाण्यातून विषबाधा झाली. त्यामुळे हे सर्वजण विषबाधेस कारणीभूत ठरले म्हणून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंडे हे करीत आहेत. दुसऱ्या प्रियकराच्या संबंधात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा खून केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली असून यात प्रेयसी, तिचा दुसरा प्रियकर, मुलगा आणि त्यांचे साथीदार अशा 9 जणांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साई टेकडी परिसरामध्ये एक मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आनंद साहेबराव वाहुड, वय 27, राहणार कबीर नगर, उस्मानपुरा असे हत्या करण्यात आलेल्या मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या जया विजय महापुरे, वय 34, राहणार दत्तनगर, चिकलठाणा आणि तिचा दुसरा प्रियकर रोहित अंबादास गायकवाड, राहणार रोटेगाव, तालुका वैजापूर या दोघांच्या संबंधावरून सदर खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. जयाचं आनंदसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर तिचे रोहितसोबत दुसऱ्यांदा प्रेमसंबंध जुळले. रोहित आणि तिच्यामध्ये आनंद काटा ठरत असल्याने तिने दुसरा प्रियकर रोहित, तिचा मुलगा आणि अन्य असे 9 जणांनी मिळून आनंदचा खून करून त्यास साई टेकडीकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तिने एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून आनंदने मारहाण करून भांडण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मारहाणीत आनंदचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर हादरून गेलेल्या जया आणि सर्व संशयितसह आरोपी करणे रोटेगावकडे रवाना झाले. सदर बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनीही या सर्वांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतले. एकूणच चक्रावून टाकणाऱ्या या प्रकरणाचा भांडाफोड एमआयडीसी सिडको पोलिसांनी केला आहे. या घटनेमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या औरंगाबाद एज्युकेशन एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या एक्स्पोत आठवडाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सदर एक्स्पोबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर एक्स्पोचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले. मी या एक्स्पोला पहिल्यांदाच व्हिजिट केलं आणि विशेष म्हणजे इथे येण्याचा एक पर्पज असा होता की माझा एक जो नेफ्यू आहे तो आता 10वी वरून 11वीला जात आहे आणि कोचिंग संदर्भात मला थोडीशी इथं इन्फॉर्मेशन पाहिजे होती. बट इथं आल्यानंतर माझं असं लक्षात आलं की हा जो एक्स्पो आहे जो माइंड्स अँड मोशन फाउंडेशनच्या अंतर्गत IRC प्रेझेंट करतो आहे तर याच्यामध्ये खूप अशा विविध प्रकारचे पुस्तकं, स्टॉल्स, त्याच्यानंतर सेमिनार्स, क्विज ॲक्टिव्हिटीज, गेम्स या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि असे खूप छान पद्धतीचा हा एक एज्युकेशनल एक्स्पो इथे
सध्या औरंगाबादसारख्या छत्रपती संभाजीनगरसारख्या सिटीमध्ये आपल्याला इथं बघायला भेटतो आहे. आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे की मला या सेमिनारमध्ये हाऊ टू ग्रूम अ चाइल्ड हा एक मेन टॉपिक होता आणि त्या टॉपिकमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजल्या. त्याच्यानंतर इथे मला डोम भेटला. माझ्या जस्ट मागेच एक डोम आहे. बेसिकली हा जो डोम आहे इथे बेसिकली ॲस्ट्रॉनॉमी शोज वगैरे मुलांसाठी ऑर्गनाईज होत आहेत. तर खूप छान वाटलं की काहीतरी एक नवीन इनोव्हेशन आपल्या सिटीमध्ये होत आहे. आज हम लोग खड़े हैं औरंगाबाद एजुकेशन एक्सपो में, और जैसा कि आप देख सकते हैं कि पिछले साल की तरह इस साल भी औरंगाबाद एजुकेशन एक्सपो हमने ऑर्गेनाइज़ किया है. इस हमेशा की तरह लास्ट ईयर भी जो एक्टिविटीज़ हुई थी वैसे कई सारी एक्टिविटीज़ इस एक्सपो में है, बट इस साल हमने कुछ एक अलग पहल की है. पिछले 4 महीने से औरंगाबाद के डिफरेंट स्कूल्स के अंदर पब्लिक स्पीकिंग, ऐसे राइटिंग और ऐसे कई सारे कॉम्पिटिशन्स माइंड्स एंड मोशन फाउंडेशन की तरफ से किए गए, और उनके अंदर तकरीबन 1000 से ज़्यादा स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया है. 1000 से ज़्यादा स्टूडेंट्स ने ऐसे राइटिंग में पार्टिसिपेट किया, 1000 से ज़्यादा स्टूडेंट्स ने पब्लिक स्पीकिंग में पार्टिसिपेट किया है, और तकरीबन 700 स्टूडेंट्स ने ड्राइंग कंपटीशन में पार्टिसिपेट किया है. इन सभी स्टूडेंट्स के अलग अलग राउंड्स और अलग अलग फेजेस के अंदर हमने टॉप 20 स्टूडेंट्स को सेलेक्ट किया है, और उनका प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी 20 दिसंबर को यहाँ पर होने वाली है. औरंगाबाद एजुकेशन एक्सपो में यहाँ पर जब विज़िट हुई तो मालूम पड़ा कि यहाँ पर 82+ पब्लिशर्स यहाँ पर आए ऑल ओवर इंडिया से, जिनके पास बहुत अच्छे कंटेंट हैं बुक्स के, जिसमें बिज़नेस, एजुकेशन, लिटरेचर, बहुत सारी चीज़ें इसमें आपको पढ़ने को मिल सकती है. और जो तालीम से मोहब्बत रखने वाले लोग हैं, जिनको बुक से मोहब्बत है, वो ज़रूर आए बुक फेयर के लिए. और दूसरा, यहाँ पर बहुत ज़्यादा अमेजिंग फूड कोर्ट है जहाँ पर बहुत डिलीशियस फूड है. और उसी के साथ साथ यहाँ पर ना कि सिर्फ मराठवाड़ा से बल्कि ऑल ओवर इंडिया से इंस्टीट्यूट आर्ट से आए हैं, जिसमें केरला है. और यहाँ पर हमारे बहुत सारे शॉपिंग स्टॉल्स भी लगे हैं. तो आप सबको यहाँ पर विजिट करना चाहिए. आपको यहाँ पर आकर बहुत अच्छा लगेगा. राज्यातील अग्रगण्य दैनिक असलेले उर्दू दैनिक औरंगाबाद टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सामान्य नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतला असून औरंगाबाद टाइम्सवर जिल्ह्यातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. औरंगाबाद टाइम्स की जानिब से औरंगाबाद टाइम्स की 57वीं सालगिरह के मौके पर फ्री मेडिकल कैंप रखा गया था, जिसमें सुबह से ही बहुत से तादाद में तमाम मरीज़ मौजूद थे. इस कैंप में हर फील्ड के डॉक्टर से हमने रब्ता कायम किया और वो डॉक्टर्स ने अपनी खिदमत अंजाम दी, जिसमें काबिल ज़िक्र है जनरल सर्जन डॉक्टर नुसरत फारूकी साहब, न्यूरो सर्जन डॉक्टर इश्तियाक अंसारी साहब, डॉक्टर अशफाक अंसारी साहब, ENT सर्जन डॉक्टर मुख्तदिर अंसारी, आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नासिर साहब आर्थोपेडिक सर्जन, और इसके अलावा भी बहुत से मशहूर डॉक्टर्स, डॉक्टर हफीज़ देशमुख वगैरह ने भी अपनी खिदमत अंजाम दी. और आज सुबह से ही कई पेशेंट्स को उन्होंने दे के अपनी दवाइयाँ तशख़ीस करे और पेशेंटों ने इससे इस्तेफ़ादा हासिल किया. आज औरंगाबाद टाइम्स उर्दू डेली 57 साल आज मुकम्मल हो चुके हैं, और इन 57 सालों में औरंगाबाद टाइम्स ने अनगिनत, जो गिन भी नहीं सकते हम, इतने विकास के काम, इतने तरक्याती काम इन्होंने किए. और बड़ी बड़ी न्यूज़ और लोगों की जो आवाज़ है उसको उठाने की कोशिश की है. जहाँ पर भी नाइंसाफ़ी हुई वहाँ पर औरंगाबाद टाइम्स से उन लोगों को इंसाफ दिलाने के लिए हमेशा आगे आया है. मैं आज 57 साल मुकम्मल होने के ऊपर औरंगाबाद के हमारे शोएब भाई, शकीब भाई, ज़ोएब भाई और उनके तमाम रात दिन उसको मेहनत से चलाने वाले लोग और पढ़ने वाले लोग, उनको मुबारकबाद देता हूँ क्या, और अल्लाह से दुआ करता हूँ कि वो रात दिन तरक्की करे और उनके जायज़ लोगों के जो जायज़ तमन्नाएं उनके साथ है. हम सब के आखिरी नबी, आखिरी रसूल, ताजदार मदीना मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, मन कान फ़ी औनी अख़ीही कान अल्लाहु फ़ी औनीही. जो अपनी भाई की मदद में लगा रहता है, अल्लाह ऊपर वाला उसकी मदद में लगा रहता है. आज औरंगाबाद टाइम्स और उसकी पूरी टीम की जानिब से औरंगाबाद टाइम्स की 57 साल की उम्र को पहुंचने पर
पूरी मिल्लत को, पूरे इंसानों को सेहतमंद देखने की गर्ज से आज एक मेडिकल कैंप रखा गया था, जिसमें शहर के बहुत ही अहम और बहुत माहिर डॉक्टरों ने सुबह से अब तक खिदमत अंजाम दी। तकरीबन 1000 से ज़्यादा लोग अब तक फ़ायदा उठा चुके हैं और 5 बजे तक का भी टाइम है, लोगों के आने का सिलसिला अभी जारी है। हम पूरी टीम को बहुत बहुत मुबारकबाद पेश करते हैं, शुकैब खुसरो, ज़ोहैब खुसरो और उनकी पूरी फैमिली और उनके साथ काम करने वाले तमाम दोस्त अहबाब को बहुत बहुत मुबारकबाद पेश करते हैं, इस उम्मीद के साथ कि इंशाअल्लाह ये सिलसिला आइंदा भी जारी रहेगा। मैं औरंगाबाद टाइम्स के परिवार को बधाई देता हूँ, मुबारकबाद देता हूँ। और ये औरंगाबाद टाइम्स मराठवाड़ा के लिए नहीं बल्कि विदर्भ, खानदेश और इधर जो है पश्चिम महाराष्ट्र में भी जो है अल्लाह के फजलो करम से जो है तो बहुत ही अच्छे पैमाने पे चलता है। इसके लिए औरंगाबाद टाइम्स ने जो तो हमेशा अन्याय के ख़िलाफ़ संघर्ष किया और जो है तो न्याय दिलाने का काम किया और छोटे मोटे हमारे जैसे कार्यकर्ताओं को बढ़ाने का काम किया है। इसके लिए मैं औरंगाबाद टाइम्स को दुआ भी देता हूं और मुबारकबाद भी देता हूं कि उन्होंने जो समाज के लिए और हर समाज के लिए जो कार्य किया है, इसके लिए उनको जो है हमेशा जो है फला फुला रहे औरंगाबाद टाइम्स। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राबविण्यात येत आहे। विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले। बजाजनगर येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथ पोहोचला। तेथे डॉक्टर भागवत कराड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश रामावत, बापू घडामोडे, गणेश हाके, महेश माळवदकर, सरपंच काळे, श्रीमती ज्योती गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। या यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी साधलेला दूरदृश्य प्रणालीवरील संवादाचे थेट प्रसारण उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभवता आले। डॉक्टर कराड म्हणाले की प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येतो। डीबीटीद्वारे निधी वितरण, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, विमा योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत। समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेत विकसित भारताचे स्वप्न साकार करूया। आयुष्यमान भारत योजनेमुळे गरजूंवर 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार केले जातात। यामुळे गरिबांच्या आजारावरील खर्चात बचत होऊन त्यांना दिलासा मिळतो, असे डॉक्टर कराड यांनी सांगितले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला। योजना व योजनांचे लाभ याविषयी लाभार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले। ग्रामस्थांनी प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची अनुभूती घेतली।
नागरिकांनी कोणतीही औषधी ही जनऔषधी केंद्रातूनच खरेदी करावी, असे प्रतिपादन पंतप्रधान यांनी केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजन कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना केले. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम यादवनगर हडको येथे पार पडला. ग्रामीण व शहरी भागात 2 भागात हे संकल्प यात्रा रथ फिरणार आहेत. शहरी भागातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ होण्यासाठी या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांशी दूरदृश्य पद्धतीने संवाद साधला व या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ होण्यासाठी संबोधन केले. यावेळी पंतप्रधान यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध योजना व उपक्रमांचा उहापोह केला. त्यांनी विविध योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला व सन 2047 पर्यंत भारत पूर्णपणे विकसित करण्याचा संकल्प करण्याचे नागरिकांना आवाहन केले. यावेळी सहकार व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संकल्प यात्रा नियंत्रण अधिकारी तथा उपआयुक्त अंकुश पांढरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी अर्चना राणे, सहाय्यक आयुक्त अशोक गिरी, प्रकल्प विभागाचे मोरे पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विकसित भारत संकल्पाची सामूहिक शपथ घेण्यात आली. महानगरपालिका आणि लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आजपासून शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियानाला क्रांती चौक येथे सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाबाबत आयोजकांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आज 16 डिसेंबर पासून आम्ही पूर्ण शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे व यामध्ये महानगरपालिका, लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्था आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विधिमानाने हा नायलॉन मांजा विरोधी अभियान शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. नाही, आम्ही मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेसोबत करत आहे हा अभियान व त्याचा रिझल्टही चांगला आलेला आहे की शाळेमध्ये, विद्यालयामध्ये व क्लासेसमध्ये आम्ही मुलांमध्ये याची जनजागृती करत आलेलो आहोत. हो, ही खरी गोष्ट आहे. नायलॉन मांजा जे आहे, जे पतंगप्रेमी आहे ते पतंग उडवतात, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. परंतु कसं आहे, पतंग उडवताना जे नायलॉन मांजा जो यूज होत आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. कारण कसं आहे, त्याच्यामध्ये असं आहे ते नायलॉन मांजामुळे खूप लोकांना त्याचा म्हणजे नाहरकत त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे आणि खूप लोक त्याच्यामुळे घायल झालेले आहे. तर आणि याच्यामध्ये कसं आहे, जे मांजा विक्रेते ते मांजा त्यांच्या दुकानामधून नाही विकता, ते घरामधून विकताय. तर आम्हाला कोणाला विरोध नाही आहे, परंतु आम्हाला एक अभियान आम्ही राबवतो आहोत की त्याच्यामध्ये त्यांनी फक्त लोकांनी नायलॉन मांजा न वापरता पतंग उडवलं पाहिजे. साधारण 2 वर्षामध्ये नायलॉन मांजामुळे बरेच जणांचे गळे कापले गेलेले आहेत, पाय कापले गेलेत आणि पक्ष्यांचे जे झाडावर पक्षी राहतात, उडतात, त्यांचे पंख त्याच्यात अडकूनमध्ये बरेच पक्ष्यांचा बळी गेलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या मानवाने आणि पुरुषांनी, माणसांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे मांजा विकताना की आपण नायलॉन मांजा तयार न करता साधा मांजा तयार करून सगळ्यांनी पतंग उडवायला पाहिजे. आमचा कुणाचाही विरोध नाही पतंग उडवण्यासाठी, उलट तो आपला संक्रांतीचा कार्यक्रम आहे आणि फेस्टिवल आहे. याच्यासाठी फक्त महानगरपालिका, स्मार्ट सिटी, मनपा आयुक्त आणि पोलीस कमिशनर या सगळ्यांनी मिळून पथक तयार करून धाडी टाकल्या पाहिजे आणि याच्यावर कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. गेल्या वर्षीच्या जी कारवाई झाली, मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाकडून मांजा जप्त करण्यात आला, त्यानंतर तर आता यावेळेस साधे पतंग पण दिसत नाही आता डिसेंबरमध्ये, असं कारवाईचा फरक दिसून येतो. श्रीलंका देशाचे संसदीय शिष्टमंडळ रविवारी अजिंठा लेण्यांना भेट देण्यासाठी आले होते. शनिवारी जिल्ह्यात हे 20 सदस्यीय शिष्टमंडळ दाखल झाले होते. रविवारी सायंकाळी विमानाने हे शिष्टमंडळ नवी दिल्लीकडे रवाना झाले. श्रीलंका देशाच्या संसदीय शिष्टमंडळाचे नेते श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्धना, त्यांची पत्नी सुश्री नेलुम ललना यापा अबेवर्धना, मुख्य व्हीप प्रसन्न रणतुंगा, खासदार जीवन ठोंडमन, उपसभापती अजित राजपक्षे, समितीचे उपाध्यक्ष अंगजन रामानाथन, खासदार निरोशन परेरा, वीरसुमना वीरासिंगे, मोहम्मद मुजम्मिल, उदय कुमार, वरुणा प्रियंथा लियानागे यांच्यासह कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांचा समावेश होता.
या शिष्टमंडळासोबत महाराष्ट्र राज्य विधानमंडळ उपसचिव उमेश शिंदे, कक्ष अधिकारी विनोद राठोड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनातील राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे तसेच संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती। या शिष्टमंडळाचे शहरात काल आगमन झाले होते। आज सकाळी हे शिष्टमंडळ अजिंठा लेण्याची पाहणी करण्यासाठी अजिंठा येथे आले होते। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर औद्योगिक परिसर चिकलठाणा येथील युनिव्हर्सल शाळेवर महानगरपालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून MIDC सिडको पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल। विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।